नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सामाजिक बहिष्कार या समाजातल्या अनिष्ट प्रथेविरोधात येत्या 3 महिन्यात स्वतंत्र कायदा करणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. भारताचे सिशेल्स बरोबर 4 तर मॉरिशस सोबत 5 करार. पंतप्रधानांचे आज मॉरिशसमध्ये विविध कार्यक्रम. येत्या 5 वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळ रेल्वेमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका 86 भारतीय मच्छीमारांची सुटका करणार. आंतरराष्ट्रीय किडनी दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. सामाजिक बहिष्कार या समाजातल्या अनिष्ट प्रथेविरोधात येत्या 3 महिन्यात स्वतंत्र कायदा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला प्रमाण मानून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी विधानसभेत दिलं. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच हे अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल विधानसभेत केली. पनवेल ते इंदापूर हा रस्ता 31 मार्च 2016 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत दिलं. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं काल विधान परिषदेत अविश्वास ठराव मांडला. या प्रस्तावाच्या बाजूनं 24 सदस्यांनी अनुकूलता दर्शवली. 17 मार्चपर्यंत हा प्रस्ताव विचारात घेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सिशेल्स दौरा संपवून काल मॉरिशसमध्ये दाखल झाले. मॉरिशसमध्ये भव्य स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांची भेट घेतली. या भेटीत उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं 5 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मॉरिशसच्या 45व्या राष्ट्रीय दिवस समारंभात पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यानंतर ते मॉरिशसच्या संसदेत भाषण करतील. आज अन्य कार्यक्रमांमध्ये गंगा तलाव पूजन आणि जागतिक हिंदी सचिवालय भवनाचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बाराकुडा इथं होणाऱ्या पेट्रोलवाहू नौकेच्या जलावतरण कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी होणार असून त्यानंतर ते मॉरिशसमधल्या विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. रात्री 11:30 वाजता मोदी कोलंबोसाठी रवाना होतील. गेल्या 25 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान श्रीलंकेला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिशेल्सचे अध्यक्ष जेम्स ॲलिक्स मिशेल यांची भेट घेतली. भारत आणि सिशेल्स यांच्यात नवीकरणीय ऊर्जा, पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रासह 4 करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ येत्या 5 वर्षात भारतीय रेल्वेत 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात रेल्वेनं महामंडळाशी करार केला असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल लोकसभेत दिली. आगामी वर्षाचा रेल्वे अर्थसंकल्प सदनाच्या विचारार्थ मांडताना त्यांनी ही माहिती दिली. कोळसा आणि खाण खनिज विषयक वादग्रस्त विधेयकं राज्यसभेच्या 2 प्रवर समित्यांकडे पाठवण्याचा निर्णय काल राज्यसभेत घेण्यात आला असून या दोन्ही समित्यांमधल्या सदस्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत. या दोन्ही विधेयकांची छाननी करून येत्या 18 मार्चपर्यंत दोन्ही समित्या आपला अहवाल सादर करणार आहेत. ही दोन्ही विधेयकं येत्या 20 मार्चपर्यंत राज्यसभेत संमत होणं गरजेचं आहे. अन्यथा या दोन्ही अध्यादेशांची मुदत संपून सरकारसमोर वेगळाच पेच निर्माण होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याचं औचित्य साधून श्रीलंका सरकारनं 86 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचा निर्णय काल जाहीर केला. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याच्या आरोपावरून या 86 मच्छीमारांना पकडण्यात आलं होतं. आज या सर्व मच्छीमारांची सुटका होणार असून लगेचच त्यांना भारतात रवाना करण्यात येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालण्याचं वक्तव्य पंतप्रधान रणील विक्रमसिंघे यांनी काही दिवसांपूर्वी केल्यामुळे उभय देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. मणिपूरची राजधानी इंफाळ इथं काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या आज 3 झाली असून 20 जण जखमी झाले आहेत. काल दुपारनंतर इंफाळमधल्या बाजार परिसरात हा स्फोट झाला. या स्फोटासंदर्भात शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून अद्याप तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आम आदमी पार्टीतली भांडणं आता विकोपाला गेली असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे.
पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या शांतिभूषण, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी आता सह्यांची मोहीम सुरू केली आहे। भूषण पिता पुत्र आणि योगेंद्र यादव यांनी संयुक्त पत्र प्रसिद्ध केलं असून त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। या पत्रात केजरीवाल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप करण्यात आला आहे। आम आदमी पार्टीचा महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजली दमानिया यांनीही काल केजरीवाल यांच्यावर घोडेबाजाराचं राजकारण केल्याचा आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे। नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करणाऱ्या मुलाखत मालिकेतून। पाणी जीवन, पाणी आयुष्य। मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं। या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका 12, 13 आणि 14 मार्चला 9:30च्या बातमीपत्रात। पुणे मेट्रोसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 20% अनुदान देणार असून पुणे महानगरपालिकेकडून 10% अनुदान असेल अशी माहिती याविषयी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं दिली आहे। पुणे मेट्रो संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली 9 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून समितीची पहिली बैठक काल विधानभवनात झाली। पुण्याची वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता मेट्रो कशा पद्धतीनं कार्यरत करता येईल याचा अभ्यास समिती करणार आहे। शेती विकासात अन्न प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व लक्षात घेऊन परभणी इथं आधुनिक शेती आणि प्रक्रिया उद्योग या विषयावर काल एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं या चर्चासत्राचं उद्घाटन चेंबरचे अध्यक्ष आणि उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते करण्यात आलं। शेतीमाल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी सक्षम होऊन त्यांना आपत्तीच्या वेळी शासनाकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही असं मत यावेळी भोगले यांनी व्यक्त केलं। विचार बदलले, आचार बदलला तर परिणामही बदलतील आणि परिणाम बदलले तर परिस्थिती बदलेल हे सूत्र घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांची गुंतवणूक हवी, त्याच्यावरती भर हवा आणि वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रयोग करावेत, पारंपरिक पिकांपासून दूर जावं याच्याकरताचे महाराष्ट्र चेंबरचे हे प्रयत्न आहेत। जैव विविधतेनं नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ धानाची शेती केली जाते। अलीकडच्या काळात देशी वाण हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानं संकरित वाणांचा वापर वाढलाय। मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीमध्ये शेतकरी देशी वाणांची निर्मिती करू लागले आहेत। त्यांनी 132 प्रकारच्या विविध देशी वाणांची निर्मिती केली असून त्यामध्ये मेथी, वाल, मटकी, मका, धणे अशा विविध प्रकारांचा समावेश आहे। या निर्मितीसाठी गावागावांमध्ये जैव विविधता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। आज आंतरराष्ट्रीय किडनी दिवस आहे। यानिमित्त राज्यासह आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। किडनी विकारानं त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून किडनी निकामी होण्याचं प्रमाण राज्यात दरवर्षी सुमारे 6000 पर्यंत आहे। डायबिटीज, ब्लड प्रेशर, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस सारखे काही आजार किंवा आपण त्याला ऑटोइम्युन आजार असे म्हणतो, म्हणजे प्रतिकारशक्ती रिलेटेड जे आजार आहेत ते, युरिनरी ट्रॅक्टची वारंवार होणारी इन्फेक्शन, किडनीमध्ये होणारे स्टोन्स आणि औषधांमध्ये मेनली पेन किलर्सच्या ज्या गोळ्या आहेत की ज्या वरचेवर घेण्यात येतात काही दुखलं खुपलं तर या कारणांमुळे किडनीजना डॅमेज होतो। मुंबईत 250 डायलिसिस केंद्र असून उर्वरित महाराष्ट्रात 450 आहेत। शासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे असं मला खूप
मनापासून वाटतं. तर 30% जर शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपल्याला रुग्णांनाही फायदा होईल आणि रुग्णही व्यवस्थित सॅटिस्फॅक्शन होऊन घरी जातील. आणि ह्यासाठी किडनी आज जो डे आहे त्यासाठी मी स्वतः किडनी डोनेट केलेली आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंत चव्हाण यांची आज 102वी जयंती. त्यानिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यानंतर 1 मे 1960 मध्ये निर्मिती झालेल्या मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. तर 1962 मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर नेमणूक केली होती. ज्ञानोपासक आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व, सुसंस्कृत आणि वैचारिक अधिष्ठान असलेलं नेतृत्व आणि मुत्सद्दी तसंच विरोधकांचाही मान राखणारं संयमी राजकारणी असं त्यांचं गुणवर्णन करता येईल. गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातल्या मुलापासून राष्ट्रीय नेते अशी यशस्वी झेप घेतली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री ही पदं यशस्वीपणे भूषवली. तसंच केंद्रीय वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध दमदार सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून अमिरातीच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सलामीवीर हाशिम आमला झटपट बाद झाल्यानंतर डिकॉक आणि रुसो या जोडीनं फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. डिकॉक 26 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं 27 षटकात 3 बाद 143 धावा केल्या होत्या. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. यामुळे पातूर तालुक्यातल्या गारपिटीनं गहू, हरभरा, तूर, हळद, कांदा पिकाचं तसंच आंबा, लिंबू, डाळिंब, पपई या फळबागांचं अतोनात नुकसान झालं आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण आणि खटाव तालुक्यात काल झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गारपिटीमुळे अनेक जनावरं जखमी झाली. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरात काल विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. हवामान वृत्त. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोकण, गोव्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. सामाजिक बहिष्कार या समाजातल्या अनिष्ट प्रथेविरोधात येत्या 3 महिन्यात स्वतंत्र कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. भारताचे सिशेल्स बरोबर 4 तर मॉरिशस सोबत 5 करार, पंतप्रधानांचे आज मॉरिशसमध्ये विविध कार्यक्रम. येत्या 5 वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळ रेल्वेमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका 86 भारतीय मच्छीमारांची सुटका करणार. आंतरराष्ट्रीय किडनी दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.